नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. युनिट नंबर 3 दॅट इज कायनेटिक थ्योरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशनचं आजचं आपलं 13वा लेक्चर. ज्या लेक्चरमध्ये आपण बेसिकली 2 थिअरॉटिकल पोर्शन कंप्लीट करणार आहोत. त्यातलं 3.11 मीन्स परफेक्टली ब्लॅक बॉडी आणि 3.11.1 त्यातलं सब पॉइंट दॅट इज फेरिस ब्लॅक बॉडी. या दोघांचा कन्सेप्ट क्लिअर करत असताना ब्लॅक बॉडी हा शब्द याच्या पहिले तुम्ही बरेच वेळा ऐकलेला असेल की परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे आहे काय, ब्लॅक बॉडी म्हणजे काय. पण परफेक्टली ब्लॅक बॉडी हे अशी कुठली गोष्ट आहे की जे निसर्गात अस्तित्वात नाहीये पण तरी त्याचा आपण वारंवार उपयोग करतो. आता ती उपयोगात नाहीये किंवा निसर्गात अवेलेबल नाहीये तर त्याचाच अभ्यास करायसाठी एक आर्टिफिशियल बॉडी तयार करण्यात आली ज्याला म्हटलेलं आहे फेरिस ब्लॅक बॉडी. हा सगळा कन्सेप्ट आपल्याला डिटेलमध्ये शिकायचा आहे. थिओरिटिकल पोर्शन आहे, लेक्चर छोटं असेल पण हेच लेक्चर मागच्या लेक्चर सोबत लिंक करायचा प्रयत्न करू जेणेकरून समजायला सोपं जाईल. मागच्या लेक्चरमध्ये आपण क्यू बद्दल पाहिलं होतं की क्यू काय ते हिट रेडिएशन आहे. म्हणजे त्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन काय केलं होतं की एखाद्या सबस्टन्सवर क्यू एवढी हिट एनर्जी इन्सिडेंट केलेली आहे. त्या केसमध्ये यातली काहीतरी प्रमाणात एनर्जी हे ऍब्सॉर्ब केल्या जात आहे, काहीतरी प्रमाणात एनर्जी हे ट्रान्समिट होत आहे आणि दिलेल्या एनर्जी पैकी काही प्रमाणात एनर्जी हे रिफ्लेक्ट होत आहे. म्हणजे जेवढी टोटल एनर्जी दिलेली आहे ते 3 भागात डिस्ट्रीब्यूट होत आहे. कोणाकोणी 3 भागात अर्धी एनर्जी ऍब्सॉर्ब होत आहे, अर्धी एनर्जी ट्रान्समिट होत आहे आणि राहिलेली एनर्जी रिफ्लेक्ट होत आहे. म्हणून याच केसवरून आपण एक इक्वेशन तयार करू शकतो की क्यू इक्वल टू क्यू ऑफ ए प्लस क्यू ऑफ आर प्लस क्यू ऑफ टी. याचा अर्थ काय, जर का 30 जूल एवढी एनर्जी दिलेली असेल तर 10 जूल एवढी हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केल्या जात आहे, 10 जूल एवढी हीट एनर्जी ट्रान्समिट होत आहे आणि 10 जूल एवढीच हीट एनर्जी रिफ्लेक्ट होत आहे. तेच ते इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहिलं. मग याच्याच पुढच्या केस मधलं म्हटलं होतं की डिवाइडेड क्यू एलएचएस आणि आरएचएस ला. त्या केसमध्ये क्यू अपॉन क्यू विच इज इक्वल टू 1 क्यू ए अपॉन क्यू डिवाइडेड बाय ए क्यू आर अपॉन क्यू which is R plus QT upon Q which is divided by TR. याला असं लिहिलं होतं की A plus R plus TR equal to 1. फक्त इक्वेशन वेगळ्या याच्यात अरेंज केलेलं. आता इक्वेशन सांगते काय की बेसिकली Q, QA, QT आणि QR ह्या गोष्टी काय होत्या. तर Q of A is called as absorption की दिलेली हीट किती प्रमाणात ते ऍब्सॉर्ब करत आहे. अमाउंट ऑफ हीट विच ऍब्सॉर्ब, अमाउंट ऑफ हीट विच इज रिफ्लेक्टेड, अमाउंट ऑफ हीट विच इज ट्रान्समिटेड आणि क्यू स्टँड फॉर टोटल अमाउंट ऑफ हीट. याचाच रेशो केल्यावर जो पुढे ए येत आहे क्यू ए अपॉन क्यू ए ची व्हॅल्यू, सॉरी क्यू ए अपॉन क्यू ची व्हॅल्यू विच इज इक्वल टू ए. याला म्हटलं होतं कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. आर स्टँड फॉर कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि टी आर स्टँड फॉर कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. याच इक्वेशन वरून परत 3 कंडिशन तयार केल्या होत्या. त्या 3 कंडिशन कुठल्या कुठल्या, इफ ए अँड टी आर इक्वल टू 0, ए ची व्हॅल्यू 0 पुट केली आणि टी आर ची व्हॅल्यू 0 पुट केली. 0 पुट केली म्हणजेच काय की दिलेले हीट रेडिएशनचं ऍब्सॉर्प्शन हे 0 आहे. याचा अर्थ सबस्टन्सवर जी हीट पडत आहे ते सबस्टन्स हीट ऍब्सॉर्ब करत नाही आणि ट्रान्समिशन हे 0 आहे. म्हणजे असलेला सबस्टन्स आपला जे प्रोव्हाइड केलेली हीट आहे ते ऍब्सॉर्ब करत नाही आणि ट्रान्समिट करत नाही. मग याचा अर्थ तो सबस्टन्स दिलेल्या हीटचं फक्त काय करत आहे, त्या आन्सर आहे रिफ्लेक्शन करत आहे. म्हणून या टेस्टमध्ये ए ची व्हॅल्यू आणि टी ची व्हॅल्यू हे किती पुट केले आहे तर 0. मग ए इक्वल टू टी आर इक्वल टू 0, देन इन दिस केस आर इक्वल टू 1. याचा अर्थ सबस्टन्स फक्त पूर्णच्या पूर्ण व्हॅल्यू काय करता येतं रिफ्लेक्ट करत आहे. सेकंड केस, इफ आर इक्वल टू टी आर इक्वल टू 0, आर ची व्हॅल्यू 0 पुट केली, टी आर ची व्हॅल्यू 0 पुट केली. याचा अर्थ सबस्टन्स रिफ्लेक्ट करत नाही आणि ट्रान्समिट करत नाही. मग दिलेल्या हीटचं करते काय तर तो टोटली ऍब्सॉर्ब करत आहे. दॅट इज कॉल्ड एज परफेक्टली ऍब्सॉर्प्शन. ज्या केसमध्ये पूर्णच्या पूर्ण हीट रिफ्लेक्ट करत आहे कॉल्ड एज परफेक्टली रिफ्लेक्शन. ज्या केसमध्ये फक्त ऍब्सॉर्ब करत आहे दॅट इज कॉल्ड एज परफेक्टली ऍब्सॉर्प्शन. आणि जेव्हा ए आणि आर ची व्हॅल्यू 0 पुट करते त्या केसमध्ये टी ऑफ आर इक्वल टू 1. याचा अर्थ दिलेला सबस्टन्स ऍब्सॉर्ब करत नाही आणि रिफ्लेक्ट करत नाही. त्या केसमध्ये हीट हे फक्त ट्रान्समिट होतात. सो इट इज कॉल्ड एज परफेक्टली ट्रान्समिशन. पण याच नावाला जेव्हा ए इक्वल टू 1 म्हणतो
इट इज कॉल्ड एज परफेक्टली ऍब्सॉर्प्शन, ऑल्सो इट इज कॉल्ड एज परफेक्टली ब्लॅक बॉडी. मागच्या लेक्चरमध्ये आपण तेच नाव दिलं होतं की इफ ए इक्वल टू 1 इट इज कॉल्ड एज परफेक्टली ब्लॅक बॉडी. मग आता परफेक्टली ब्लॅक बॉडी हे नाव देण्यामागचं कारण काय? तर सबस्टन्स दिलेल्या हिटचं रिफ्लेक्शनही करत नाही आणि ट्रान्समिशनही करत नाही. फक्त तो काय करताय की दिलेली हिट पूर्णच्या पूर्ण ऍब्झॉर्ब करत आहे. म्हणजे असा सबस्टन्स की जो दिलेली सगळीचे सगळी हिट ऍब्झॉर्ब करते, दॅट इज कॉल्ड एज परफेक्टली ब्लॅक बॉडी. आणि हेच परफेक्टली ब्लॅक बॉडीची डेफिनेशन. मग डेफिनेशन लिहायचा प्रयत्न केला तर डेफिनेशन काय तयार होईल? परफेक्टली ब्लॅक बॉडीची डेफिनेशन, द बॉडी which completely absorb incident heat radiation on it is called as परफेक्टली ब्लॅक बॉडी. हा कन्सेप्ट कोणाचा आहे? तर परफेक्टली ब्लॅक बॉडीचा. काय सांगते डेफिनेशन? की अशी बॉडी की दिलेली किंवा इन्सिडेंट केलेली पूर्णच्या पूर्ण हीट रेडिएशन फक्त ऍब्झॉर्ब करत आहे, त्या बॉडीला म्हटलं जातं परफेक्टली ब्लॅक बॉडी. आता प्रश्न असा पडते की डेफिनेशन मध्ये काय सांगत आहे की आपली बॉडी हीट ऍब्झॉर्ब करत आहे आणि त्याला काय म्हटलेलं आहे आपण? तर परफेक्टली ब्लॅक बॉडी. मग ऍब्झॉर्ब करत आहे तर परफेक्टली ब्लॅकच का बरं म्हटलं? परफेक्टली व्हाईट बॉडी का बरं म्हटलं नाही? किंवा आणखी दुसरं कुठलं नाव का बरं दिलं नाही त्याला? परफेक्टली ब्लॅक बॉडीज का बरं दिलंय त्याला? त्याच्या मागचं कारण असं आहे की जे हीट रेडिएशन तुम्ही इन्सिडेंट करता ते हीट रेडिएशनचं रिफ्लेक्शन किती आहे? तर आन्सर आहे 0. कारण की परफेक्टली ब्लॅक बॉडीमध्ये हीट रेडिएशन हे टोटली फक्त ऍब्झॉर्ब केलं जातं, जे रिफ्लेक्ट करत नाही आणि ट्रान्समिट करत नाही. रिफ्लेक्शन 0 असल्यामुळे त्यातून लाईट बाहेर पडत नाही. सो दिस अपियर ऍज ए ब्लॅक, सो इट इज कॉल्ड एज परफेक्टली ब्लॅक बॉडी. आपण त्याच्याही पहिले किंवा बेसिक मध्ये लहानपणी शिकलो असेल किंवा आपल्याला जी इमेज दिसत आहे, जे की आजूबाजूचं सराउंडिंग दिसत आहे, ते ऍक्च्युअली कशामुळे दिसते? तर लाईट रेडिएशन रिफ्लेक्ट होत आहे आणि ते रिफ्लेक्शन आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचत आहे, म्हणून आपल्याला एखादी इमेज दिसत आहे किंवा सराउंडिंग दिसत आहे, जे काही दिसत आहे. हे दिसणं कोणामुळे आहे? तर आन्सर आहे रिफ्लेक्शनमुळे. पण परफेक्टली ब्लॅक बॉडीच्या केसमध्ये रिफ्लेक्शन किती आहे? तर 0. रिफ्लेक्शन 0 असल्यामुळे इट अपियर ऍज ए ब्लॅक, सो इट इज कॉल्ड एज परफेक्टली ब्लॅक बॉडी. मग आता परफेक्टली किंवा आयडियल हे गोष्ट अस्तित्वातच नाहीये. परफेक्टली किंवा आयडियल म्हणजे 100%. याच्या मागच्या लेक्चरमध्ये आपण बरेच वेळा याचा उल्लेख केलेला आहे. मग जर का परफेक्टली ब्लॅक बॉडी निसर्गात अवेलेबल नसेल तर त्याच्यासारखी किंवा त्याला मिळती जुळती आणखी कोणी असं आहे का की जे याच्यासारखं बिहेवियर दाखवते? तर आन्सर आहे येस. असे एक नाही तर 2 सबस्टन्स अशा प्रकारचे कॅरी दाखवतात. कुठले कुठले आहेत ते? तर पहिला आहे लॅम्प ब्लॅक. लॅम्प ब्लॅक हा असा सबस्टन्स आहे की ज्याचा कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन हा 0.96 आहे. कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन म्हणजे कोण? तर QA/Q विच इज इक्वल टू A लिहिलं होतं आपण. यालाच म्हटलं होतं कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन किंवा ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर किंवा ऍब्सॉर्प्टिव्हिटी, 3 नावं दिले होते. आणि यास A ची व्हॅल्यू जे किती आहे ते 0.96. रेशो कोणाकोणाचा आहे? द अमाऊंट ऑफ ऍब्सॉर्प्शन डिवायडेड बाय टोटल अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट. याला जर का 100 ने मल्टिप्लाय केलं असतं QA/Q मल्टिप्लाइड बाय 100 तर आपल्याला भेटणार आन्सर हे A चं पर्सेंटेज मध्ये भेटलं असतं. अशाच प्रकारे आपण पर्सेंटेज देतो, काढतो की असलेले म्हणजे जर का मार्कशीटवर मार्क पाहिले तर भेटलेले मार्क डिवायडेड बाय टोटल मार्क मल्टिप्लाइड बाय 100 त्याचेच पर्सेंटेज निघतात. या केसमध्ये A ची व्हॅल्यू नेमकी आहे किती? तर 0.96 म्हणजे जवळपास 96%. आता 96% कोणाची व्हॅल्यू आली आहे? तर A ची. आणि A काय? कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. याचा अर्थ जर का हीट मी 100% इन्सिडेंट केली असेल लॅम्प ब्लॅक वरती तर लॅम्प ब्लॅक हा असा सबस्टन्स आहे की 96% दिलेल्या हीट पैकी तो ऍब्सॉर्ब करते आणि फक्त 4%
म्हणजे मग तो काही हिट ट्रान्समिट करत असेल किंवा काही हिट रिफ्लेक्ट करत असेल. आणि दुसरा आणखी एक सबस्टन्स आहे, दॅट इज प्लॅटिनम ब्लॅक. प्लॅटिनम ब्लॅक हा असा एक सबस्टन्स आहे की ज्याची ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर 98 आहे, 0.98, म्हणजे जवळपास 98%. केलेल्या हीट पैकी 98% हीट प्लॅटिनम ब्लॅक ऍब्सॉर्ब करते, बाकीची ट्रान्समिट करते किंवा रिफ्लेक्ट करते. असे दोन आर्टिफिशियल किंवा दोन सबस्टन्स सापडतात की जे परफेक्टली ब्लॅक नाही आहेत किंवा परफेक्टली ब्लॅक बॉडी सारखं बिहेवियर दाखवत नाही, पण त्याच्या जवळपास दाखवतात. आणि या स्लॅम ब्लॅकचा यूज करून फेरिस ब्लॅक बॉडी डिझाईन केल्या जाते. ते फेरिक ब्लॅक बॉडी म्हणजे काय, कशी डिझाईन केल्या जाते ते आपण नेमकं पाहूच. पण परत ब्लॅक बॉडीच्या काही प्रॉपर्टी या डेफिनेशन आपण लिहू शकतो. ऍक्च्युली 2-3 प्रॉपर्टी तयार होतात. त्यातली पहिली प्रॉपर्टी काय सांगते की ब्लॅक बॉडीचं काम काय की परफेक्टली ऍब्सॉर्प्शन करते, की दिलेली हीट सगळे ऍब्सॉर्ब करते. म्हणून या केसमध्ये आर आणि टी आर ची व्हॅल्यू 0 आहे, म्हणून ए किती राहत आहे तर 1. हा झाला पहिला पॉईंट. दुसऱ्या पॉईंट मध्ये कोणाकोणाची व्हॅल्यू 0 आहे तर ए आणि टी ऑफ आर ची व्हॅल्यू 0, सॉरी आर आणि टी आर ची व्हॅल्यू 0. आर स्टँड फॉर कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, याचा अर्थ बॉडी रिफ्लेक्ट करत नाही, आणि कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिट म्हणजे बॉडी ट्रान्समिट करत नाही. या दोघांची व्हॅल्यू 0 पुट केल्या जाते. आणि एक कोएफिशियंट ऑफ इमिशन इक्वल टू 1. हे टर्म नवीन आहे. मागच्या टर्म मध्ये किंवा मागच्या लेक्चर मध्ये फक्त आपण 3च टर्म पाहिले होते, ए, आर आणि टी आर. इथं लिहिताना काय लिहिलं आहे, ई. ई स्टँड फॉर कोएफिशियंट ऑफ इमिशन. जसं ए स्टँड फॉर कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, आर स्टँड फॉर कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, तसंच ई स्टँड फॉर कोएफिशियंट ऑफ टी आर स्टँड फॉर कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, आर स्टँड फॉर कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, तसंच ई स्टँड फॉर कोएफिशियंट ऑफ इमिशन. मग आता कोएफिशियंट ऑफ इमिशन म्हणजे काय, ज्याची ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर जास्त असते, जो जितक्या प्रमाणात हीट ऍब्सॉर्ब करू शकते, ज्याची ऍब्सॉर्ब करायची क्षमता जास्त, त्या सबस्टन्सची रिफ्लेक्ट करायची क्षमता जास्त. म्हणून जो सबस्टन्स हा परफेक्टली ऍब्सॉर्प्टिव्ह म्हटला जाईल, तो सबस्टन्स हा परफेक्टली इमिसिव्ह म्हटला जाईल. ज्याची ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर चांगली, त्याचीच इमिसिव्ह पॉवर चांगली. ऍब्सॉर्प्टिव्ह, इमिसिव्ह आणि रिफ्लेक्टिव्ह हे तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, यात कन्फ्युज नका हो. आर which is not equal to E. R stand for coefficient of reflection and E stand for coefficient of emission. रिफ्लेक्शन आणि इमिशन मध्ये फरक आहे. रिफ्लेक्शन म्हणजे काय की एखाद्या सरफेसवर मी लाईट इन्सिडेंट केला तर त्या सरफेस पासूनच बॉडी किंवा तो लाईट रिफ्लेक्ट होत आहे. पण इमिशन म्हणजे काय की जेव्हा मी एखाद्या बॉडीवर लाईट इन्सिडेंट करत आहोत तर ते बॉडी ते लाईट ऍब्सॉर्ब करेल आणि त्याच्यानंतर टेम्परेचर डिफरन्सनं मग बॉडी ते इमिट करते. इमिशन कधी होते, ऍब्सॉर्प्शन झाल्यावर. रिफ्लेक्शनचं तसं नाही. रिफ्लेक्शन हे सरफेसवर डिपेंड करते की जेवढा स्मूथ सरफेस असेल तेवढं रिफ्लेक्शन जास्त. पण इमिशनच्या बाबतीत तसं नाही. इमिशन कधी घडते, ते ऍब्सॉर्प्शन झाल्यावर. एखादी बॉडी हीट इमिट कधी करते तर 0 केल्विनच्या वर जर का बॉडीचं टेम्परेचर असलं तर त्या सगळ्या केसमध्ये बॉडी इमिशन करते. फक्त 0 केल्विन किंवा ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर आपण यालाच म्हणतो, फक्त त्याच केसमध्ये बॉडी इमिशन दाखवत नाही. अदरवाइज 0 केल्विनच्या वर जेवढं केवळ टेम्परेचर असेल त्या सगळ्या टेम्परेचरवर बॉडी इमिशन दाखवते. हा तो एक कन्सेप्ट आहे. अशाच या 3-4 प्रॉपर्टी येतात. आणि सगळ्यात शेवटची प्रॉपर्टी की परफेक्टली ब्लॅक बॉडी डज नॉट एक्झिस्ट इन नेचर. हे बॉडी नेचर मध्ये एक्झिस्ट करत नाही, आणि हे बॉडी एक्झिस्ट मध्ये नेचर करत नाही. म्हणूनच दुसरा कन्सेप्ट आला, दॅट इज फेरिस ब्लॅक बॉडी. परफेक्टली ब्लॅक बॉडी हा कन्सेप्ट आहे की ज्याच्या भरोश्यावर आपण शिकत आहोत. पण जर का ती बॉडी नशीच तर मग त्याच्या सारखं बिहेवियर आणखी कोण दाखवत आहे तर 2 सबस्टन्स आपण पाहिले, लॅम्प ब्लॅक आणि प्लॅटिनम ब्लॅक. पण त्या लॅम्प ब्लॅकचा यूज करून एक बॉडी डिझाईन करण्यात आली, दॅट इज कॉल्ड एज फेरिस बॉडी. आता फेरिस ब्लॅक बॉडी नेमका आहे काय? फेरिस ब्लॅक बॉडी डिफाईन करताना किंवा डिझाईन करताना एक हॉलो स्पियर कन्सिडर केल्या जाते. तो हॉलो स्पियरच्या मधात 2 वॉल तयार होतात. म्हणजे एक असा स्पियर की ज्याला 2 वॉल आहेत. त्या वॉलच्या मधातली जागा हे रिकामी आहे, दॅट इज एम्प्टी स्पेस, जिच्यात व्हॅक्यूम ठेवल्या जाते किंवा व्हॅक्यूम असते. व्हॅक्यूम का बरं आहे त्याच्या मागचं कारण आपण एक्सप्लेन करू. ऍक्च्युली जर का हेच डायग्राम शो करायची झाली तर कोण दिलेला आहे तो हॉलो स्पियर. हॉलो स्पियरला एक स्मॉल अपर्चर आहे.
हे अपर्चर कशासाठी आहे तर इन्सिडेंट रेडिएशन आतमध्ये जाण्यासाठी. किती वॉल आहेत ते डबल वॉल, डबल वॉल ची बॉडी घेतलेली आहे आपण. याचा जो वरचा सरफेस आहे दॅट इज आउटर सरफेस, इट इज सिल्वर पॉलिश सरफेस. सिल्वर पॉलिश सरफेस. आणि याचा जो इनर सरफेस आहे, इनर म्हणजेच आतमधला. आता याच्यात दोन प्रकारचे सरफेस आहेत. दोन कुठले कुठले, एक आउटर सरफेस आणि दुसरा इनर सरफेस. आउटर सरफेस कसा म्हटलेला आपण तर सिल्वर पॉलिश सरफेस. इनर सरफेस जिच्यामध्ये आपण लॅम्प ब्लॅक यूज करणार, म्हणजे सरफेस कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. की जो असा सरफेस आहे आतमधला की जो कशाला कोटेड केलेला आहे, त्या आन्सर आहे लॅम्प ब्लॅक. म्हणजे लॅम्प ब्लॅक आहे काय, साध्या शब्दात किंवा मराठी सांगायचं झालं तर लॅम्प ब्लॅक म्हणजे काजळी. काजळी म्हणजे जर का दिव्यावर आपण एखादा ग्लास धरला, त्या दिव्याच्या वातीवर, तर वर कसं त्या ग्लासला खालनं काळ काळ तयार होते, दॅट इज नथिंग बट अ लॅम्प ब्लॅक. काजळ म्हटलं जाईल किंवा काजळी जे काही असेल. इथं एक कोनिकल प्रोजेक्शन आहे. या कोनिकल प्रोजेक्शनचं काम काय, किंवा कोनिकल प्रोजेक्शनच्याच महत्वाच्या गोष्टी तयार होतात. दिस इज कॉल्ड एज इन्सिडेंट रेडिएशन. हे एवढ्या गोष्टी याच्यात तयार झाल्या. आता या गोष्टी काय शो करतात आणि याच्या मदत कोण प्रेझेंट आहे, तर व्हॅक्यूम, दॅट इज इव्हॅक्युएटेड स्पेस. कन्सेप्ट समजून घ्या, सोपा आणि महत्वाचा चांगला कन्सेप्ट आहे. काय म्हणणार याचं की आपण एक हॉलो स्पियर घेतलेला आहे, पण तो हॉलो स्पियर कसा आहे, त्या आन्सर आहे डबल वॉल स्पियर आहे. त्या डबल वॉलच्या मधात जे कुठली जागा सुटलेली आहे, या जागेच्या आतमध्ये कोण आहे, तर व्हॅक्यूम प्रेझेंट आहे. व्हॅक्यूम का बरं ठेवला, तर इन्सिडेंट रेडिएशन झाल्यावर जसं जसं कन्सेप्ट पुढे तसं तसं तुमच्या लक्षात येईल. आता हे जे अपर्चर आहे ते अपर्चर खूप छोटं ठेवलेलं आहे. अपर्चर म्हणजे ते जागा कशासाठी ठेवलेली आहे, ते इन्सिडेंट रेडिएशन आतमध्ये यायसाठी. आणि ते छोटीच का बरं ठेवली, कारण की इन्सिडेंट रेडिएशन जेव्हा आतमध्ये येणार आहे तेव्हा ते कोनिकल प्रोजेक्शनवर इन्सिडेंट होत आहे. कोनिकल प्रोजेक्शनवर इन्सिडेंट झाल्याच्या याच्यानंतर ते इथून रिफ्लेक्ट होईल. कन्सिडर करू ते इथे रिफ्लेक्ट झालंय, इथून त्याच्यानंतर पुढे इथे रिफ्लेक्ट झालंय, इथून त्यानंतर पुढे इथे रिफ्लेक्ट आहे. म्हणजे हे जो इन्सिडेंट रेडिएशन आहे हा नंबर ऑफ टाइम्स रिफ्लेक्शन दाखवत आहे. नंबर ऑफ टाइम रिफ्लेक्शन कशासाठी दाखवत आहे, तर आपल्याला परफेक्टली ब्लॅक बॉडी सारखं त्याला बनवायचं आहे. आता हा जो कोनिकल प्रोजेक्शनवर इन्सिडेंट रेडिएशन पडत आहे, ऍक्च्युअली इथं लॅम्प ब्लॅकची कोटिंग नाहीये. कशावर, कोनिकल प्रोजेक्शनवर लॅम्प ब्लॅकची कोटिंग नसते. ते लॅम्प ब्लॅकची कोटिंग कशावर आहे, त्या आन्सर इथून जो लाईट रेडिएशन हीट रेडिएशन इन्सिडेंट होऊन किंवा रिफ्लेक्ट होऊन खाली पडणार आहे, ते खाली जेव्हा इथं पडत आहे म्हणजे इनर सरफेसवर प्रेझेंट कोण आहे, तर लॅम्प ब्लॅक आहे. त्या लॅम्प ब्लॅकचं काम काय की इन्सिडेंट झालेली हीट रेडिएशनचा 96% हीट रेडिएशन हे ऍब्सॉर्ब करून ठेवून. परत एक वेळ, जेवढा केवढा रेडिएशन इन्सिडेंट होत आहे कोणावर, लॅम्प ब्लॅकवर, इथं लॅम्प ब्लॅक प्रेझेंट आहे आणि त्याच लॅम्प ब्लॅकवर इन्सिडेंट होत आहे. पहिल्यांदा कुठं आला, कोनिकल प्रोजेक्शन परत रिफ्लेक्ट झाला आणि इथे येऊन पडला हीट रेडिएशन. तर तेच हीट रेडिएशन जे 100% इथं पडलेलं आहे त्यातलं 96% ऍब्सॉर्ब करून ठेवणार. म्हणजे राहिलं किती फक्त आता, तर 4%. आता हे जे नंतरचं रिफ्लेक्शन होणार आहे ते किती पर्सेंट फक्त रिफ्लेक्शन होत आहे, ते तर 4%. एवढंच रेडिएशन पुढे रिफ्लेक्ट होत आहे, कारण की 96% त्या लॅम्प ब्लॅकने ऍब्सॉर्ब करून ठेवलं. नंतर हे जे 4% जाऊन पडलं ते परत कोणावर पडणार आहे, तर इनर सरफेसवर. आणि इनर सरफेसला कोटिंग कोणाची आहे, तर परत लॅम्प ब्लॅकची. मग जे पडलेलं 4% आहे त्याचंही 96% इथे ऍब्सॉर्प्शन केलं जात आहे. इथं 100%चं 96% राहिलं किती होतं, 4%. मग जे 4% इकडे रिफ्लेक्ट होत आहे, इथं जाऊन जे इन्सिडेंट होईल त्या 4%चं परत 96% तिथचं लॅम्प ब्लॅक ऍब्सॉर्ब करून ठेवते.
आता जेवढं उरलं असेल ते नंतर परत रिफ्लेक्ट होत आहे आणि जे रिफ्लेक्शन झालेलं आहे परत ते परत कुठे इनर सरफेसवर कोटिंग कोणाची तर लॅम्प ब्लॅकची. आता उरलेल्याच्या परत 96% ते ऍब्झॉर्ब करते. म्हणजे असं मल्टिपल टाइम्स मध्ये त्याच्या आतमध्ये रिफ्लेक्शन सुरू असते आणि प्रत्येक रिफ्लेक्शन मध्ये इन्सिडेंट झालेल्या याच्या 96% हीट हे ऍब्झॉर्ब केले जाते. असं करता करता अशी एक वेळ येऊन जाईल की या मल्टिपल रिफ्लेक्शन चॅनल ऍब्झॉर्प्शनचं प्रमाण 96% प्रत्येक वेळेस 96% नंतर परत 96 परत 96 परत 96 असं करता करता पूर्णच्या पूर्ण हीट रेडिएशन आतमधला सरफेस ऍब्झॉर्ब करून घे. आणि आपल्याला तेच पाहिजे. कंडिशन कोणती पाहिजे? परफेक्टली ब्लॅक बॉडीची, की ज्यानं पूर्णच्या पूर्ण हीट रेडिएशन ऍब्झॉर्ब केलं पाहिजे आणि हेच कंडिशन तिथं सॅटिस्फाय होतं. याच्यासाठी इथं कोनिकल प्रोजेक्शन घेतलं आणि आतमध्ये लॅम्प ब्लॅकची कोटिंग घेतलेली. प्रश्न असा पडतो की याच्या आतमध्ये व्हॅक्यूम का बरं ठेवलं? आता इन्सिडेंट कोण केलं आपण? तर हीट रेडिएशन इन्सिडेंट केलं. तर मागच्या लेक्चरमध्ये हीट रेडिएशनचे 3 मोड ऑफ ट्रान्समिशन पाहिले होते आपण, किंवा 3 प्रकार आहेत हीटचे ट्रान्समिट होण्याचे. कुठले कुठले? कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. त्या केसमध्ये पाहिलं होतं की कंडक्शन आणि कन्व्हेक्शन हे 2 असे प्रकार आहेत की ज्या केसमध्ये हीटला रेडिएट व्हायसाठी मीडियमची आवश्यकता असते. इथं आपण कोण ठेवलेलं आहे? तर व्हॅक्यूम ठेवलेलं आहे. याचा अर्थ आपण 2 ज्या प्रोबॅबिलिटी होत्या कंडक्शन आणि कन्व्हेक्शनच्या, कोणाच्या तर हीट ट्रान्सफर होण्याच्या, ते आपण काढून टाकले. याच्यामध्ये आपण मीडियमच ठेवलं नाही. म्हणजे कंडक्शन आणि कन्व्हेक्शनच्या ना या केसमध्ये हीटचा लॉस होणार नाही. इन केस जर का हीटचा लॉस झाला असतो कोणाच्या होईल? तर फक्त रेडिएशनच्या. जे 3 मोड आहेत ते 3 मोड पैकी आपण 2 मोड इथं सप्रेस केलेले आहेत. परंतु त्याच्याही परत आपण इथे सिल्वर पॉलिश सरफेस ठेवलेला आहे की रेडिएशनचे परत रिफ्लेक्शन होऊ नये. म्हणजेच याच्या आतमध्ये जे हीट रेडिएशन आपण दिलेलं आहे किंवा हीट रेडिएशन लॅम्प ब्लॅकने जे ऍब्झॉर्ब करून ठेवलं ते टोटली 100% आतल्या आतमध्येच राहावं, हा त्याच्या मागचा बेसिक कन्सेप्ट आहे. याचा अपर्चर छोटंच का बरं आहे? अपर्चरचं फक्त काम काय होतं? हीट रेडिएशन आतमध्ये पाठवणं. पण मल्टिपल टाइम्स ऑफ इथं रिफ्लेक्शन होत आहे. चुकून हे जर का मोठा असता, हा जर का भाग मोठा असता, अपर्चर जर का मोठं असतं तर कदाचित इथं रिफ्लेक्शन पडल्यावर तो अपर्चरच्या मधून बाहेर निघून गेला असतं. जर का अपर्चर मोठं असतं तर त्याच्यानं आपण अपर्चर इथं कसं ठेवलेलं आहे? छोटं ठेवलेलं आहे. हाच सगळा कन्सेप्ट आहे फेरिस ब्लॅक बॉडीचा. फेरिस ब्लॅक बॉडीवर फक्त आपल्याला प्रूफ काय करायचं होतं की असणारी हीट रेडिएशन ही पूर्णच्या पूर्ण ऍब्झॉर्ब झाली पाहिजे. म्हणजे ते कोणासारखं बिहेव करता आलं पाहिजे? त्या आन्सर आहे परफेक्टली ब्लॅक बॉडीचा. हा ऍक्च्युली पूर्ण थेरॉटिकल कन्सेप्ट होता. बुकमध्ये याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. बुकमध्ये म्हणा किंवा नोट्समध्ये ते सगळं एक वेळ वाचून घ्यायचं. आय होप समजलं असेल. याचे नावं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. इन मीन्स 7 नाव आहेत आणि त्या प्रत्येक 7च्या 7 नावाचं जेव्हा तुम्ही फेरिस ब्लॅक बॉडीचे डिस्क्रिप्शन लिहितात तर फक्त त्या 7 नावायचंच यूज केलेलं आहे की कोणाकोणाचं काय काय काम आहे आणि तेच त्याचं डिस्क्रिप्शन होते. 2 मार्काचा 3 मार्काचा क्वेश्चन आला तर डायग्राम आणि डायग्रामचं जे एक्सप्लेनेशन आहे ते फक्त या नावावरून एक्सप्लेन केलं जातं. आय होप समजलं असेल. थँक्यू.